Hi friends, I am K.R. Parsuramkar sir and you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण वर्ग 10वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा कृती पत्रिकेचा अद्ययावत आराखडा विकल्पासह आपण डिस्कस करणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी तुम्हाला कृती पत्रिकेचा अद्ययावत आराखडा दिलेला आहे विषय इतिहासाचा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कृती पत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ असणार आहे. प्रश्न पहिला अ असणार आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजे ज्याला आपण म्हणू रिकाम्या जागा पूर्ण करा. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नसेल, म्हणजे ऑरचे प्रश्न याच्यामध्ये नसणार. हे याच्यावर गुण तुम्हाला दिलेले आहेत 3, म्हणजे 3 गुणाचा हा प्रश्न असेल आणि विकल्पासह म्हणजे एकंदरीत गुण 3 असेल. त्यानंतर प्रश्न पहिला ब मध्ये तुम्हाला पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा असा प्रश्न असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 जोड्या दिलेल्या असतील आणि त्यातली एक जोडी चुकीची असेल तर चुकीची जोडी ओळखून तुम्हाला लिहायची आहे. यावरती तुम्हाला गुण असणार आहे 3 आणि विकल्पासह 3, म्हणजे यात कुठलाही विकल्प नसल्यामुळं, म्हणजे इथं ऑर प्रश्न नसल्यामुळं सर्वच्या सर्व सोडवायचे असल्यामुळं 3 गुणाचा हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न दुसरा अ. प्रश्न दुसरा अ याच्यामध्ये पहा, सूचनेप्रमाणे कृती करा. जी सूचना तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली असेल त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे. आता इथे विकल्प आहे पहा, 3 पैकी सोडवायचे किती 2. 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, म्हणजे 3 कृती दिलेल्या असतील. कोणत्याही 2 कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि यावरती तुम्हाला गुण दिलेले आहे 4. म्हणजे तुम्ही 2 कृती करणार तर त्यावरती 4 मार्क असणार. म्हणजे प्रत्येकी एक कृती ही 2 मार्कची आहे, तर विकल्पासह गुण होतात 6. म्हणजे प्रत्येक कृती ही 2 मार्कची असल्यामुळे टोटल 6 गुण आहे. परंतु तुम्हाला फक्त 2 सोडवायचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 4 गुण तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब, यामध्ये प्रश्न असणार आहे तुम्हाला टिपा लिहा. याच्यामध्ये सुद्धा वैकल्पिक प्रश्न असतील, म्हणजे 3 दिलेले असतील. कृती पत्रिकेमध्ये 3 टिपा दिल्या असतील. 3 टिपापैकी तुम्हाला 2 टिपा सोडवायची आहे आणि पुन्हा हा प्रश्न प्रत्येकी 2 मार्कचा असल्यामुळे तुम्हाला 4 गुण, म्हणजे 2 सोडवणार तुम्ही तर 4 गुण याच्यावरती दिलेले आहे. आणि विकल्पासह विचार केला म्हणजे 3ही प्रश्नांचा किंवा 3ही टिपांचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 6 गुण पडतात विकल्पासह. तर 6 पैकी आपण सोडवणार आहोत 4 गुणाचा प्रश्न. त्यानंतर प्रश्न तिसरा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन नाही, म्हणजे अ किंवा ब अशा प्रकारचा नाही आहे, तर कम्प्लिटली हा तिसरा प्रश्न असणार आहे. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय असेल तर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तर जे विधान तुम्हाला दिले असतील त्याचे तुम्हाला कारण लिहायचं आहे. ते विधान स्पष्ट करायचं आहे. स्पष्ट करताना त्याचं तुम्हाला कारण सुद्धा लिहायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील, म्हणजे 4 विधान दिलेले असतील. 4 विधानांपैकी तुम्हाला 2 विधान सोडवायची आहे आणि प्रत्येकी 2 गुण असल्यामुळं त्या 2 विधानांवरती तुम्हाला 4 गुण या ठिकाणी मिळणार आहे. आणि विकल्पाचा विचार केला तर या 4 विधानांचे प्रत्येकी 2 गुण असल्यामुळे वैकल्पिक गुण होतात 8. म्हणजे 8 पैकी आपल्याला सोडवायचा आहे 4 गुणांचा प्रश्न. ओके. त्यानंतर पुढे प्रश्न चौथा. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये चौथा प्रश्न असणार आहे उतारा. तुमच्या पाठ्यपुस्तकातून एक उतारा तुम्हाला दिला जाईल. जसं तुम्हाला लँग्वेजच्या पेपरमध्ये, मराठीच्या, हिंदीच्या, इंग्लिशच्या पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी शीटमध्ये उतारा असतो आणि त्यावरती खाली प्रश्न विचारलेले असतात. त्याप्रमाणे एक तुम्हाला छोटासा उतारा दिला जाईल आणि त्या उतार्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील. तर यामध्ये वैकल्पिक प्रश्न नाही. इथे 4 गुण दिलेले आहेत. ठीक आहे. 2 प्रश्न विचारले असतील तर प्रत्येकी 2 गुणाचे 2 प्रश्न असतील. 4 प्रश्न विचारले असतील तर प्रत्येकी 1 गुणाचे प्रश्न असतील. तर असे एकूण 4 गुण तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर
प्रश्न पाचव्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारे हा प्रश्न असणार आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेले असतील पाठ्यपुस्तकातील धड्यावरचे, तर त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहावी लागतील. 4 तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील, 4 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 2 सोडवले तर तुमचे या ठिकाणी गुण असणार आहे 6. म्हणजेच प्रत्येकी एक प्रश्न हा किती गुणांचा असणार आहे? 3 गुणांचा असणार आहे. ओके, तर तुम्ही 2 सोडवणार म्हणजे 6 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. वैकल्पिक विचार केला आपण तर 4 म्हणजे प्रश्नांवरती 3 मार्कचा एक प्रश्न असल्यामुळे 4 प्रश्नांचे एकूण वैकल्पिक गुण होतात 12 पैकी आपल्याला 6 गुणांचे प्रश्न सोडवायचे. कोणतेही किती? 2. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इतिहास या विषयाची ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे कृती पत्रिका 28 गुणांची असणार आहे. वैकल्पिक गुण तुम्ही जर विचारात घेतले तर 42 गुणांचा प्रश्नपत्रिका राहील. 42 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला फक्त 28 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि बाकीचे एक्स्ट्रा प्रश्न असतील. ठीक आहे, तर ते प्रश्न आपल्याला सोडवले काय नाही सोडवले काय त्याचा काही आपल्याला मार्क्स त्याचे आपल्याला मिळणार नाही. सपोज तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये इथं 2 सोडवा म्हणते आणि तुम्ही जर समजा 3 सोडवलेले असेल तर तुम्हाला कोणत्याही 2च उत्तरांचे मार्क तुम्हाला परीक्षा म्हणजे उत्तर तपासताना गृहीत धरले जातील. ठीक आहे, आणि जे एक्स्ट्रा एक त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेला प्रश्न असेल त्याच्यावरती जे काही गुण दिले जातील ते एक्स्ट्रा गुण म्हणून समजले जातील. ते तुमच्या टोटल फिगरमध्ये टोटल नंबरमध्ये ते ऍड होणार नाही. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की 28 गुणाची आपल्याला इतिहासाची ऍक्टिव्हिटी शीट असेल. त्याच ऍक्टिव्हिटी शीटमध्ये त्याच कृती पत्रिकेमध्ये दुसरा भाग राज्यशास्त्राचा असेल. राज्यशास्त्र या विषयामध्ये प्रश्न क्रमांक 6 हा तुमच्या राज्यशास्त्राच्या सिलेबसवरती असेल. तर प्रश्न 6वा आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इतिहासामध्ये जसा प्रश्न होता तसाच हा देखील प्रश्न आहे. इथे वैकल्पिक प्रश्न नाहीत, गुण 2 आहेत म्हणजे इथे 2 रिकाम्या जागा म्हणजे 2 वाक्य असतील ते तुम्हाला पूर्ण करायचे असतील. तर वैकल्पिक गुण विचारात घेतले तर 2 आहेत आणि पूर्ण गुण 2 आहेत म्हणजे इथे कुठलाही ऑर प्रश्न नाही. त्यानंतर प्रश्न 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी चूक किंवा बरोबर लिहितात. चूक असेल तर चूक लिहितात, बरोबर असेल तर बरोबर लिहितात, पण त्याचं कारण स्पष्ट करत नाही. लक्षात घ्या, तुम्ही कारण स्पष्ट केले तरच तुम्हाला त्यावरती पूर्ण गुण मिळतील, अदरवाईज त्याच्यामध्ये अर्धेच गुण तुम्हाला मिळतील. तर इथे सकारण स्पष्ट करा म्हटलंय म्हणजेच तुम्हाला दिलेले विधान चूक असेल तर ते का चूक आहे ते लिहायचं आहे. दिलेले विधान बरोबर असेल तर ते का बरोबर आहे ते लिहायचं आहे. आणि असे तुम्हाला या ठिकाणी 3 म्हणजे विधानं दिलेली असतील. त्या 3 विधानापैकी तुम्हाला 2घांची उत्तरं लिहायची आहेत. 2ची उत्तरं तुम्ही लिहिणार तर एकूण तुम्हाला या ठिकाणी 4 गुण मिळणार. 4 गुणासाठी हा प्रश्न आहे. वैकल्पिक 6. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न 8व्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतील. तर 8व्या अ मध्ये संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न असेल. संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी 1 तुम्हाला सोडवायचे आहे म्हणजे 2 संकल्पना दिलेल्या असतील. त्या 2 पैकी तुम्हाला कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. समजा तुम्ही दोन्ही लिहिलेत तर ज्याच्यावरती जास्त गुण पडतील ते गुण पकडले जातील, कमी गुण ज्याच्यावर असतील ते एक्स्ट्रा गुण समजले जातील. तर वैकल्पिक गुण इथं 4 होतात, आपल्याला सोडवायचा 1 म्हणजे आपल्याला हा प्रश्न 2 मार्कसाठी या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करा हा सोडवायचा आहे. त्यानंतर 8वा ब याच्यामध्ये तुम्हाला सूचनेप्रमाणे कृती करा असा प्रश्न असेल. सूचनेप्रमाणे म्हणजे जी सूचना आहे ती वाचायची आणि त्याच्यानुसार कृती सोडवायची. तर 2 कृती दिलेल्या असतील. 2 कृतीपैकी तुम्हाला कोणतीही एक कृती सोडवायची आहे. 2 मार्क या ठिकाणी अलॉटमेंट केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे प्रश्न 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा असा प्रश्न असणार आहे.
पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. काही प्रश्न दिले असतील. किती प्रश्न दिले असतील? 2 प्रश्न दिले असतील. या 2 प्रश्नापैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे आणि तो प्रश्न 2 मार्कसाठी असणार आहे. वैकल्पिक गुण 4 आहेत, त्यापैकी आपल्याला एक सोडवायचा आहे, म्हणजे 2 गुणासाठी आपण उत्तर लिहिणार आहे. तर या ठिकाणी पहा, राज्यशास्त्राचा जो काही भाग आहे तो वैकल्पिक गुणासह 20 गुणाचा आहे आणि सोडवायचा आहे आपल्याला किती? 12 गुण. तर आपण पाहिलं की 28 गुणाची कृतीपत्रिका आपली इतिहासाची आणि 12 गुणाची कृतीपत्रिका राज्यशास्त्राची. कृतीपत्रिका एकच असेल, वेगवेगळ्या 2 असणार नाही. तर एकाच कृतीपत्रिकेमध्ये हे 2 भाग असतील. 28 अधिक 12 दोघांची आपण टोटल केली तर 40 गुणांचा हा आपला संपूर्ण जो पेपर आहे किंवा ऍक्टिव्हिटी शीट आहे, ज्याला आपण कृतीपत्रिका म्हणू, ती अशा प्रकारे 40 गुणाची असणार आहे. तुम्ही जर पूर्ण गुणाची टोटल लावली, वैकल्पिक गुणाची लावली तर 62 गुण पडतात वैकल्पिक गुण. त्यापैकी आपल्याला 40 गुणांचा पेपर सोडवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा कृतीपत्रिकेचा आराखडा. यानंतर आता आपण या आराखड्यानुसार प्रथम सत्र परीक्षेमध्ये विचारली जाणारी एक कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत. तर आत्ताच आपण पाहिलेल्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रथम सत्र परीक्षा विषय इतिहास राज्यशास्त्र वर्ग 10वा ही कृतीपत्रिका आपण मराठी माध्यमाची या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला एकूण गुण 40 असणार आहे. 40 गुणांची ही कृतीपत्रिका असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 तास वेळ असणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये ही कृतीपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. सूचना दिलेली आहे या ठिकाणी बघा, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. म्हणजे 1 ते 9 प्रश्न आताच आपण पाहिलेल्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये. तर आता आपण इतिहास या विषयाची कृतीपत्रिका जी आहे ती आपण पाहू आणि त्याच्यानंतर पुढे राज्यशास्त्र या विषयाचा भाग पुढे येणार. ठीक आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न पहिला अ, उपप्रश्न आहे अ. पहिला अ मध्ये दिलेला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. तुम्हाला या ठिकाणी 3 वाक्य दिलेले असतील. हा जो प्रश्न आहे हा किती गुणांचा आहे? 3 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दिलेले असतील. त्या वाक्यामध्ये जी रिकामी जागा असेल ती रिकामी जागा सोबत दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. जसं जर आपण विचार केला तर क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी दिलेला आहे, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद, रिकामी जागा इथं सोडलेला पहा, यांनी केला. तर या वाक्यामध्ये तुम्हाला, आणि लक्षात घ्या की वाक्य पूर्ण उत्तरपत्रिकेत पूर्ण वाक्य लिहायचा. काही विद्यार्थी निव्वळ ऑप्शन लिहून ठेवतील, ते चुकीचं आहे. इथे बघा, विधाने पुन्हा लिहा, सूचना कळक लक्षात घ्या, विधाने पुन्हा लिहा. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि त्या वाक्यामध्ये योग्य तो पर्यायातला शब्द त्या ठिकाणी भरायचा आहे. तर इथे पर्याय दिलेला पहिला जेम्स मिल आहे किंवा फ्रेडरिक मॅक्स मुलर आहे. क मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहे. ड मध्ये जॉन मार्शल आहे. यातला कोणता पर्याय योग्य आहे? ज्यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत ट्रान्सलेट केला त्याचं नाव तिथं भरायचं आहे. त्यानंतर नंबर 2 मध्ये भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? इथे या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर ते दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई असे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे. तो योग्य पर्याय तिथे तुम्हाला भरायचा आहे. याचा हा जो नंबर आहे अ, ब, क, ड हे लिहायची गरज नाही, फक्त तो शब्द तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये विचारलंय, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण? आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल. तर कार्ल मार्क्स आहे, त्याच्यानंतर मायकेल फुको आहे, त्याच्यानंतर लुशिया फेबर आहे आणि लास्ट आहे व्हॉल्टेअर. तर या 4पैकी या 4 पैकी कुठला विचारवंत आहे किंवा इतिहासकार आहे की ज्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटले जाते, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आ हा उपप्रश्न असेल. तर यात करायचं काय आपल्याला, पुढील पैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून
लिहा. या ठिकाणी 3 जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघताय तुम्ही 3 जोड्यांपैकी 2 जोड्या ह्या करेक्ट आहेत, म्हणजे 2 जोड्यांमध्ये आलेले. हे बघा नंबर 1 मध्ये क्रमांक 1 मध्ये 1, 2, 3 आणि 4 4 जोड्या आहेत. या 4 जोड्यांमध्ये एक जोडी ही चुकीची आहे. ठीक आहे. जसं पहा हु वेअर द सुद्राज, त्याच्या पुढे लिहिलेला आहे वंचितांचा इतिहास. नंबर 2 स्त्री पुरुष तुलना, त्याच्या पुढे लिहिलं आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. त्याच्यानंतर आहे तिसरा द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, त्याच्या पुढे लिहिलं आहे मार्क्सवादी इतिहास. आणि चौथा आहे ग्रँडअप, त्याच्या पुढे लिहिलं आहे वसाहतवादी इतिहास. तर कोणत्या इतिहास लेख, कोणत्या प्रकारचा इतिहास लेखन हा आहे ते या बाजूला दिलेला आहे. आणि इकडे या बाजूला 1, 2, 3, 4 हे जे आहे तर यातली पहिली जोडी बरोबर आहे का, दुसरी जोडी बरोबर आहे का, तिसरी जोडी बरोबर आहे का, चौथी जोडी बरोबर आहे का, हे तुम्हाला शोधावं लागेल. ठीक आहे. उत्तर लिहिताना लिहायचं प्रश्न पहिला आ, उत्तर क्रमांक 1 आणि त्यातली पुढे लिहायचं चुकीची जोडी असं लिहायचं. चुकीची जोडी असं लिहायचं आणि त्याच्या पुढे जी जोडी चुकीची असेल ज्या नंबरची 1, 2, 3, 4 पैकी तर तो नंबर देऊन ती जोडी लिहायची. मग तपासणाऱ्याला कळेल की बा ही जोडी चुकीची आहे, विद्यार्थ्यांना लिहिलेली आहे. तुम्ही लिहिलेली उत्तर बरोबर आहे तर त्यावरती तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्यानंतर पुढे नंबर 2 दुसऱ्या या ठिकाणी ज्या 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यामध्ये दुसऱ्या संचामध्ये कुट्टियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा, रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आणि कॉल्बेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य. तर या ठिकाणी या 4ही जोड्यांमध्ये कुठली तरी एक जोडी जी आहे ही चुकीची दिलेली आहे. तर तुम्हाला ती चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती लिहायची किंवा ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर नंबर 3 तिसरा जो संच आहे तिसऱ्या संचामध्ये सुद्धा या ठिकाणी कुठली तरी एक जोडी ही चुकीची आहे. तर ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखून लिहायची आहे. बघा क्रमांक 1 मध्ये प्रभाकर आहे, आचार्य प्रके अत्रे, म्हणजे इकडे वृत्तपत्रांचे नाव आहेत, इकडे त्यांच्या लेखकांची नाव, ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी ते वृत्तपत्र चालवलं त्यांची नाव आहे, संपादकांची. तर प्रभाकर आचार्य प्रके अत्रे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दिनबंधू कृष्णराव भालेकर आणि केसरी बाळ गंगाधर टिळक. तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगत नाही, उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. मला फक्त प्रश्नपत्रिकेचा आराखडा काय आहे कृतीपत्रिकेचा तो तुम्हाला द्यायचा आहे. उत्तर तुम्ही लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे दुसरा अ, यामध्ये पुढे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा आणि सोडवायच्या तुम्हाला फक्त 2, 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. गुण असणार आहे या ठिकाणी 4. पहिली कृती दिलेली आहे पहा या ठिकाणी वेब डायग्राम ज्याला म्हणतो आपण आहे ना, अशा प्रकारचे वेब डायग्राम आंतरजाल या ठिकाणी हे दिलेलं आहे. हे तुम्हाला सोडवायचं आहे की युरोपातील महत्वाचे विचारवंत, युरोप खंडातील जे काही महत्वाचे विचारवंत आपल्या पाठ्य पुस्तकामध्ये धड्यामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत ते आपल्याला 4 विचारवंतांची नावं इथे लिहायची आहेत. 1, 2, 3 आणि इथे 4 अशा 4 विचारवंतांची नावे तुम्ही लिहिणार. ठीक आहे. किती गुण मिळणार तुम्हाला? 2 गुणाचा आहे. ठीक आहे. जर समजा तुम्ही 2 विचारवंतांची नावं लिहिली असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. 3 विचारवंतांची नावं लिहिली असेल तर 1.5 गुण मिळेल, 1.5. 4ही लिहिले असतील, 4ही बरोबर असतील तर 2 मार्क. एखादा चुकला, 3 बरोबर आहेत 1.5 मार्क. जर 2 चुकले 2 बरोबर आहेत तर 1 मार्क. आणि जर समजा 3 चुकले 1च बरोबर आहे तर अर्धा मार्क. ठीक आहे. किंवा तुम्ही 3 कोऱ्या सोडून दिले आणि 1च लिहिला आणि तो बरोबर आहे तर अर्धा मार्क. आणि सर्वच जर चुकले समजा तर प्रश्नच नाही, तिथे 0 मार्क. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सांस्कृतिक वारसा हे टायटल तुम्हाला इथं दिसते आहे. तर सांस्कृतिक वारसा हा 2 प्रकारचा असतो. कुठल्याही संस्कृतीचा
कुठल्याही देशाचा सांस्कृतिक वारसा मूर्त स्वरूपात आणि अमूर्त स्वरूपात सांस्कृतिक वारसा तपासला जातो, अभ्यासला जातो किंवा सांगितला जातो. तर मूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा तुम्हाला इथे लिहायचा आहे. हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला पहिलं सोडवता आलं, त्यानंतर दुसरं सोडवता आलं, 2 सोडवता आलं, तिसऱ्याचा विचार तुम्ही नाही केला तरी चालेल. पण जर समजा तुम्हाला पहिला नाही सोडवता आला असेल तर तुम्ही दुसरा आणि तिसरा सोडवाल. 3 पैकी ज्या प्रश्नाची अॅक्युरेट उत्तर आपल्याला येते ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे, एवढं लक्षात ठेवा. तिसऱ्यामध्ये दिलेला आहे पुढील तक्ता पूर्ण करा. हा जो तक्ता आहे तुम्हाला पूर्ण करायचा आहे. विचारवंत दिलाय एका बाजूला आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावं दिलेली आहे दुसऱ्या बाजूला. ठीक आहे. जेम्स मिल यानं लिहिलेलं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ऍज इट इज दिलेलं आहे, जसंच्या तसं लिहायचं आहे. दुसरं आहे जेम्स ग्रँडफ यांनी कोणते पुस्तक लिहिलं ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे कोणी लिहिलं कोणती पुस्तक, द हिस्ट्री ऑफ इंडिया. द हिस्ट्री ऑफ इंडिया ही पुस्तक कोणी लिहिलं त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर श्री अमृत डांगे, श्रीपाद अमृत डांगे पूर्ण नाव आहे त्यांचं, श्री अ डांगे. तर त्यांनी काय लिहिलं, कोणती पुस्तक त्यांनी लिहिलं त्या पुस्तकाचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर हु वेअर द सुधराज हे पुस्तक कोणी लिहिलं त्या व्यक्तीचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही या ठिकाणी हे जर समजा दिलेले हे जे 4 रिकाम्या जागा आहेत त्या तुम्ही पूर्ण केलात तर यावरती तुम्हाला मार्क आहेत 2. ओके. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. या ठिकाणी 3 पैकी कोणत्याही 2 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत आणि एकूण गुण या ठिकाणी 4 दिलेले आहे. पहिला आहे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्ये. दुसरा आहे द्वंद्ववाद आणि तिसरा आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. या 3 पैकी कोणत्याही 2 कन्सेप्टवर तुम्हाला टिपा लिहायच्या आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही 2 आणि गुण दिलेले आहे 4. यात नंबर 1 आहे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. दुसरं आहे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केले जाते. त्यानंतर नंबर 3, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. आणि चौथं दिलेलं आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर या 4 विधानांपैकी तुम्हाला 2 विधाने सोडवायची आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकातील कुठल्याही एका धड्यावर असणार आहे. हा उतारा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, त्याचे आकलन करायचे आहे आणि त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर मला वाटते सर्वच विषयामध्ये अशा प्रकारे उतार्याचा प्रश्न आपल्याला आहे. लँग्वेजमध्ये 3ही विषयामध्ये आहेच, बाकी इतरही विषयामध्ये असतो. त्याप्रमाणे फक्त मॅथ आणि सायन्स सोडून भूगोलामध्ये सुद्धा अशा प्रकारचा उतारा असतो. त्यानंतर पुढे आपला प्रश्न असणार आहे 5वा. 5व्या प्रश्नामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा असा प्रश्न असणार आहे. कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहे आणि गुण या ठिकाणी दिलेले आहेत 6. तर 6 गुण आहेत म्हणजे प्रत्येक एक प्रश्न हा 2 गुणांचा त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा त्या ठिकाणी 3 गुणांचा असणार आहे. पहिला विचारलेला या ठिकाणी आधुनिक इतिहास लेखन पद्धतीचे 4 वैशिष्ट्ये कोणती. 4 वैशिष्ट्ये लिहायचे आधुनिक इतिहास लेखनाची. त्याच्यानंतर दुसरा विचारला आहे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. तिसरा विचारला आहे आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे हे स्पष्ट करा.
आणि चौथं विचारलेलं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते. या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहे. त्यानंतर पुढे आपल्याला राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक 6 पुढे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा हा प्रश्न असेल. यावरती तुम्हाला 2 मार्क असणार आहे. 2 वाक्य या ठिकाणी दिली असतील. जसं पहिला आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे 4 पर्याय आहेत, 4 पैकी 1 योग्य पर्याय तिथे निवडायचा आहे. प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागाचे धोरण, न्यायालयीन निर्णय. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्नपत्रिका महत्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही सराव केलात तर निश्चितच तुम्हाला पुढील परीक्षा देताना त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर दुसरं आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक रिकामी जागा करतात. कोण करतात? राष्ट्रपती आहे की प्रधानमंत्री आहे की लोकसभा सभापती आहे की उपराष्ट्रपती आहे? यापैकी कुठलाही एक योग्य पर्याय या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय विचारलंय पहा की पुढे दिलेली विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. आणि कोणतेही 2 लिहायचं आहे. गुण आहे तुम्हाला 4. बघा या ठिकाणी ही उत्तर लिहिताना कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे महत्वाचं लक्षात घ्या. पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या. अदरवाईज आपण लिहितो आणि मार्क तपासताना शिक्षक मार्क कापतात. त्याचं कारण काय? तर तुम्ही ऍक्युरेट फॉर्मॅट तुम्ही फॉलो करत नाही. तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे. जो वाक्य दिलेला आहे पहा एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हा वाक्य दिलाय. उत्तर लिहिताना हा वाक्य तुम्हाला पूर्ण जसाच्या तसा पहिले लिहायचा आहे. आधी हा वाक्य लिहून घ्या. लिहिला की मग त्याच्या खाली किंवा त्याच्या पुढे, इथे पुढे लिहू शकता, अदरवाईज त्याच्या खाली लिहू शकता. हा विधान काय आहे, चूक आहे की बरोबर आहे. जर तुम्हाला वाटते की हे चूक आहे तर इथं लिहायचं आहे तुम्हाला हे विधान चूक आहे किंवा वरील विधान चूक आहे असं लिहायचं. समजा तुम्हाला हे बरोबर आहे असं वाटते तर तुम्ही लिहाल हे विधान बरोबर आहे असं लिहायचं. आणि मग आता त्याच्या खाली काय लिहायचं आहे? कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे ना, सकारण स्पष्ट करायचं आहे तर हे लिहायचं कारण असं लिहायचं. आणि कारण त्याच्या खाली तुम्हाला कमीत कमी 4 मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे आहेत. एक वाक्यात एका वाक्याचे 4 मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तरच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण 2 गुण मिळणार. आणि 2 प्रश्न सोडवले तुम्ही तर 4 गुण मिळणार. ठीक आहे. तर दुसरा विचारलाय माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. त्या दिवशी डिस्कस केली आहे आपण याच्यावर. तर तुम्हाला जर वाटते की हे चूक आहे तर तुम्ही लिहिणार हा वाक्य लिहायचा, त्याच्या खाली लिहायचं की वरील विधान चूक आहे. चूक असेल तर चूक लिहा. मी सांगतोय म्हणून नाही, मी उत्तर सांगत नाहीये. तर वरील विधान चूक आहे किंवा वरील विधान बरोबर आहे. आणि आता मग त्याच्या खाली लिहायचं आपल्याला कारण. मग दिस 4 मुद्दे तुम्हाला लिहायचं आहे. सांगायचंच म्हटलं तर हा विधान बरोबर आहे का? गोपनीयता वाढली आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे का? गुप्त पण आहे काय माहित नाही, तुम्ही ठरवा, मी नाही सांगू शकत. ठीक आहे. मला उत्तर सांगायचे नाही आहे, मला ऍक्टिव्हिटी शीट फक्त एक्सप्लेन करायची. तिसरा आहे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. जे संविधान राज्यघटना जी आहे त्याचे स्वरूप, राज्यघटनेचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. दस्तऐवज म्हणजे जे कागदपत्र असतात. तर विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं आणि ते सकारण स्पष्ट करायचं. तर 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 8. यामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न असतील. प्रश्न 8 मध्ये तुम्हाला लिहायचे पुढील संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न आहे. आणि तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. मार्क आहेत तुम्हाला त्या ठिकाणी 2. तर पहिला विचारलेला आहे हक्काधारी दृष्टिकोन. ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची. जसं आपण टिपा लिहितो त्याप्रमाणे टिपा लिहा हा प्रश्न आहे, त्यासारखाच संकल्पना स्पष्ट करा हा देखील प्रश्न आहे. त्यानंतर दुसरं इथं विचारलाय मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास.
त्यानंतर ब मध्ये विचारलेलं आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, कोणतेही एक. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा संकल्पना चित्र दिलेलं आहे इतिहासाप्रमाणेच, तर कोणताही एक लिहायचं आहे. 2 मार्क याच्यावरती सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर हे संकल्पना चित्र या ठिकाणी पहा बघा. या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया हे सेंटरमध्ये काय दिलं, मध्यभागी काय दिलंय ते लक्षात घ्यायचं आणि मग बाकीचा विचार करायचा. तर निवडणूक प्रक्रिया कोण राबवतो, तर निवडणूक आयोग राबवतो. ठीक आहे. तर त्या निवडणूक आयोगाच्या भूमिका तुम्हाला इथे लिहायच्या आहे. आलं लक्षात. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया, या प्रक्रियेमध्ये महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे मतदार. ठीक आहे. मग या मतदाराची भूमिका काय असते ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. मतदाराची भूमिका काय असते निवडणूक प्रक्रियेमध्ये. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे राजकीय पक्ष आणि त्याचे उमेदवार. निवडणुका लढवायच्या म्हटलं तर उमेदवारांचीच गरज आहे ना, किंवा राजकीय पक्षांची गरज आहे. तर राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार, तर यांची भूमिका काय असते हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आलं का लक्षात. याप्रमाणे तुम्हाला हा संकल्पना चित्र सोडवायचा आहे. 2 मार्क आहे. किंवा याला और दिलेला आहे म्हणजे तुम्ही 2 पैकी 1 सोडवायचा आहे. तर दुसऱ्यामध्ये दिलेला आहे पहा, सुशासनाची वैशिष्ट्ये. सुशासन म्हणजे चांगले शासन, सुव्यवस्थित चालणारे जे सुशासन आहे त्याची वैशिष्ट्ये काय. तर 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. अशा प्रकारे तुम्हाला 4 वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहेत. तर हे सोडवू शकता. जो प्रश्न तुम्हाला इझी जातो किंवा जो प्रश्न तुम्हाला तुमच्या अभ्यासातून गेले, तुम्ही अभ्यास केलेला आहे, सोडवताना काही चुका होण्याची शक्यता नाही, तो प्रश्न सोडवायचा. त्यानंतर शेवटचा प्रश्न 9वा. प्रश्न 9वा आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असा दिलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला सोडवायचा कोणताही एक आणि मार्क दिलेला आहे 2. तर 2 मार्क साठी कोणताही एक प्रश्न सोडवा. पहिला दिलेला आहे, मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तुमच्या आजोबांच्या काळामध्ये विचाराल 21 वर्ष मतदान करण्याचे वय जे होतं, अट जी होती ती 21 वर्ष होती. आता ती 18 वर्ष करण्यात आलेली आहे. तर याचे परिणाम काय झाले, काही चांगले वाईट परिणाम झालेच असतील नाही का. लवकरात लवकर म्हणजे 21 वर्षानंतर मतदान करणारा व्यक्ती आता 18 वर्षांच मतदान करून राहिलेला आहे ना. म्हणजे मतदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे ना. आणि जे काही असतील त्याचं आता मी उत्तर नाही सांगत आहे तुम्हाला, जे काही त्याची उत्तरं असतील ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 2, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. तुम्ही हा शब्दप्रयोग ऐकलेला आहे, ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करत असते. तर आचारसंहिता म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे किंवा लिहायचं आहे. 2 गुण यावरती दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाची कृतीपत्रिका आपण प्रथम सत्र परीक्षेची या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. याचा चांगला सराव करा आणि तुम्हाला जर समजा ही प्रश्नपत्रिका योग्य आहे असं वाटत असेल, याचा अभ्यास करून आपण चांगल्यात चांगले मार्क घेऊ शकतो असं वाटत असेल, तर फक्त ही तुमच्यापर्यंत न राहू देता तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, त्यांचा सुद्धा फायदा होऊ द्या. तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवरती आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.